हॅलो, सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. हा गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि गुरुवारी चतुर्थी पण होती त्याच्यामुळे. आणि मी जी घोड्याची फ्रेम मागवली होती तर ती फ्रेम येऊन 5-6 दिवस झालं होतं. मला लगेच भिंतीवर अडकवायची होती, पण त्याच्या अगोदर मी ऐकलं होतं की त्याची पूजा करून स्थापन करावी भिंतीवर आपल्या. त्याच्यामुळे आज लवकर उठले होते आणि तसं पण आज गुरुवार होता, चतुर्थी होती, माझ्या आवडीचा वार होता आणि उपवास पण आवडीचा होता म्हणावं लागेल. कारण चतुर्थी मला खूप आवडते. एखादा उपवास असा असतो ना, उपवास म्हणा, वार म्हणा, आपल्या एकदम जवळचा वाटतो. तो वार आला ना तर मनात एकदम भारी वाटतं, प्रसन्न वाटतं मनामध्ये. तसंच माझा गुरुवार आणि चतुर्थी आहे. तर कारण गणपती बाप्पानं मला खूप दिले, खूप म्हणजे खूप दिले वाईट काळामध्ये. त्याच्यामुळे ना, तसं तर सगळ्याच देवानं दिले मला, पण जास्त करून गणपतीचं काम काय असतं की संकटातून बाहेर काढायचं. त्याच्यामुळे त्यांनी मला संकटातून बाहेर काढलं होतं एका काळात. त्याच्यामुळे ते मला जास्त जवळचे आहेत. तर असो, गुरुवार आणि चतुर्थी दोन्ही एकत्र आल्यामुळे म्हणलं चला आज घोड्यांची पण पूजा त्याच दिवशी करू आणि मग भिंतीवर स्थापन करू. तसं तर मला इकडे टी व्हीच्या रूममध्ये तेच फ्रेम लावायची होती, पण खिळे काय ठोकलेले नाहीत अजून आणि नवं बांधकाम असल्यामुळं ना खिळे ठोकत नाही, त्याला मिशनच आणावी लागते. मग ते मिशन आणायचं काम आमचे जेव्हा मिस्टर येतील तर तेव्हा त्यांच्याकडे काम असतं ते. आणि अजून बऱ्याच ठिकाणी मला खिळे मारून घ्यायचे ते. तोपर्यंत मग ह्या कॅलेंडरच्या जागेवरच मी ती फ्रेम लावणार आहे. ती पण पूर्वेचीच भिंत इथे त्याच्यामुळे. आणि आज गुरुवार असल्यामुळे जर गुरुवारी मी देवाच्या खालचे कपडे वगैरे, वस्त्र वगैरे चेंज करत असते काढून. आणि वस्त्र आणायला काय कुठं जायची गरज लागत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की मी स्वतः टेलर असल्यामुळं घरात भरपूर कपडे असतात. त्याच्यामुळे मग पहिला काढायचा, दुसरा ठेवायचा, दुसरा काढायचा, तिसरा ठेवायचा, असं चालू असतं सारखं. धूत वगैरे बसत नाही मी, लगेचच नवीनच टाकते मी. आणि तर आज गुरुवार होता आणि चतुर्थी पण होती, त्याच्यामुळे मग गणपती बाप्पाचा अगोदर अभिषेक करून घेतला. संध्याकाळी पण करावाच लागत होता आणि सकाळी पण, त्याच्यामुळे मग सकाळीच करून घेतला स्वामी समर्थांबरोबर. आणि त्यांचा पण अभिषेक करून घेतला अगोदर दुधानं आणि नंतर मग पाण्यानं. अगोदर पाण्यानं, नंतर दुधानं आणि नंतर पाण्यानं असं. आणि दत्त महाराजांचा बी एकदा अभिषेक करायला सुरुवात केली ना तर तिन्ही देवांचा अभिषेक सोबतच करते मी. तर इथं आज झाडाला फुलं आली होती थोडे 2 दिवस झालं, पण मी काही तोडलेच नव्हते. झाडाला फुलं भारी दिसतात, छान दिसतात राहूसा म्हणून. पण म्हणलं चला आज तोडून ठेवू, किती दिवस तरी ठेवायचं. जास्त दिवस पण ठेवले ना तर ते फुलाच्या सगळ्या पाकळ्या निघून जातात, मग मनानं पाकळ्या कळतात. त्याच्यामुळे मग म्हणलं आज गुरुवार पण आहे आणि चतुर्थी पण आहे, तर त्याच्या निमित्तानं मग फुलं पण तोडून घेऊ. आणि तसं पण गणपती बाप्पाला पण लाल फुलं आवडतं, स्वामीला पण गुलाबाचं फूल आवडतं. तर बघा 3-3 फुलं किती छान आली होती, इतकं मस्त वाटत होतं ना फुलं तोडताना. स्वतः झाड लावलं आणि त्याचं फुल तोडायचं म्हणलं ना तो आनंद वेगळाच असतो. आणि लोकांच्या झाडाचं तोडून आणायचं म्हणलं ना तो आनंद वेगळाच असतो. लोकांच्या झाडाचं तोडून आणायचं म्हणलं ना दुकुडमुकुड जीव असतो. कोण काय म्हणतं आहे काय की, कोण काय बोलतं आहे काय की, कोण बघतं आहे काय की, फुलं तोडताना कोण शिव्या देते काय की, असं वाटतं. पण स्वतः जेव्हा आपण झाड लावतो ना तर तेव्हा इतका मोठा आनंद असतो ना. एक जरी फुल लागलं ना खूप भारी वाटतं. झाडाला फुलं लागलीत, माझ्या झाडाला फुलं लागलीत असं वाटते, जसं का ती आपली प्रॉपर्टी आहे असं वाटतं. मला तर होतं तेवढा आनंद. मला फुलाची झाडं खूप आवडतात, म्हणजे ना इतके आवडतात ना, मला वाटतं पूर्ण बाहेर फुलाचे झाडच लावावे. पण आमच्या सावली असल्यामुळे जास्त काय फुलाचे झाडं येत नाहीत आणि तसं पण जागा पण नाही जास्त लावायला. त्याच्यामुळे मग मी कुंडीतच जेवढे येतील तेवढे येतील अशा कुंडीतच थोडे थोडे लावलेत, तरी पण 2-4 फुलं येतात. आणि पलीकडची वेल लावली ना ती मोगऱ्याच्या फुलाचं वेल आहे, त्याला बऱ्यापैकी फुलं येत होती, पण आता यायचं बंद झालेत, फुलंच येत नाहीत आता. त्याच्यामुळे विचार चालू आहे आता ते काढून टाकायचं पूर्ण. आणि खाली एक आहे पांढऱ्या फुलाचं झाड, ते चांगलं फुललं ना झाड त्याला लगेच आळ्या लागतात. चांगलं फुलत आलं ना, चांगले फुलं लागायला लगेच आळ्या लागतात त्याला. त्याच्यामुळे आम्ही आत्तापर्यंत कमीत कमी 5-6 वेळेस ती खालचं पांढऱ्या फुलाचं झाड कट करू काढले. आता चांगलं हिरवंगार झाले, पण अजून माहीत नाही कधी त्याला आळ्या लागतील आणि कधी ती खराटा होऊन जाईल त्या झाडांचं असं वाटतंय. तर असो. आणि त्याच्याबरोबर ना 1-2 कुंड्यामध्ये जरा गवत दिसत होतं, तर ते पण गवत लगेच काढून घेतलं. आणि फुलं आपल्या झाडाला फुलं भरपूर आले ना तर माझं म्हणणं असतं की घेऊन जावा कोणी पण, कारण त्यांनी पण देवालाच वाहणारे असतात आणि मग आपण पण देवालाच वाहणारे असतात. त्यांनी जर देवाला त्यांच्या वाहिलं ना तर तो आशीर्वाद आपल्यालाच येत असतो रिटर्न. पण एक बायकांना तसं नाही वाटत. एक बायका एवढ्या शिव्या द्यायला चालू करतात ना, भांडणं करतात लगेचच की आमच्या झाडाची फुलं का तोडले म्हणून. पण त्यांना असं वाटत नाही की बाबा त्यांचा देव आणि आपला देव काय वेगळा आहे का म्हणून. मी आणि शेजारच्या ताई आम्ही दोघी महादेवाच्या मंदिरात जात होतो, त्यांनी फक्त 3 फुलं तोडली होती तिथली झाडाची त्यांच्या.
तर त्या बाईने इतके भांडणं केली ना, अक्षरशः ना त्या ताईनं फुलं महागारी आणून दिले त्यांना. मंदिरात आम्ही जाताना मंदिरात गेलो, पाया वगैरे पडले, पण त्यांनी ती फुलं देवाला वाहिली नाहीत. तसेच फुलं महागारी आणले आणि त्या ताईला देऊन टाकले, हे घ्या तुमचे तुमचे फुलं. महादेवाला वाहिले असते तर तेव्हा आशीर्वाद कुणाला आला असता? झाडं लावणाऱ्या बाईला आला असता, कारण तिनं कष्ट केलेलं होतं. पण तसं नाही वाटत, त्यांनी भांडणं करायला चालू केलं म्हणून फुलं आणून दिले महागारी. अशा एक एक बायकांची वृत्ती असते. त्याच्यामुळे ना आपलं स्वतःचं फुलाचं झाड कधीच ऐकत नाही. भले त्याला 1 फुल येऊ द्या, अगर 2 फुल येऊ द्या, पण चांगल्याचा जमाना नाही आता. आता फक्त तू मोठी का मी मोठी, शेराला सव्वा शेर म्हणल्यासारखं आताचा काळ आहे. त्याच्यामुळे ना कोणीच कोणाला समजून पण नाही घेत आणि फुलाचे झाडं फुलं तोडले तर लगेचच शिवाय द्यायला आणि भांडायला तर मग हजरच. ते काही विकत आणायचं नाही कुठून, शिवाय देणं आणि भांडणं करणं. त्याच्यामुळे आताचा काळ तसा आहे. म्हणून मी तर ना कधी कुठं फुलाला जात नाही. जरी एखाद्या वेळेस गेले ना तर ती कोणत्या टाईमला जायचं की ज्या टाईमला त्यांना ते फुलाची गरज नाही त्या टाईमला तिथं फुलाला जायचं, जोपर्यंत नाही जायचं. आणि त्यांनी स्वतःहून दिले तर मग ठीक आहे, घ्यायचं मग. आणि एक ठिकाणी आहे फुलाचं झाड, तर ते मुस्लिमचं घर आहे, त्याच्यामुळे तिथला काय संबंध येत नाही, कोणी काय बोलत पण नाही, कुणी काही म्हणत नाही. मग कधीतरी ज्या दिवशी गुरुवार असेल, समजा मी काय उपवास म्हणजे पूजा मांडायची असेल गुरुवारची, तर तेव्हा मी तिथं फुलायला जात असते, तोपर्यंत नाही जात. मग एक एकदा बिना फुलाची पण मी देवपूजा करते. तर असो, बाहेरचं वातावरण बघा किती मस्त दिसायला लागले. सकाळी सकाळीचं वातावरण आहे. आणि 2 दिवस ना माझा आवाज इतका खराब झाला होता ना, अक्षरशः माझ्या तोंडातून आवाजच निघत नव्हता, कसलाच आवाज निघत नव्हता. त्याच्यामुळे आज कंप्लीट 4 ते 5 दिवस झालं हे व्हिडिओ एकत्र करून ठेवला आहे त्याला. पण एडिटच करणं होत नव्हतं, कारण एडिट करायचं म्हणलं ना त्याच्यावर बोलावं लागत होतं. म्हणून ना तो व्हिडिओ तसाच राहिला. आज 4 दिवस झाले व्हिडिओच नाही कोणताच म्हणजे शेअर पण केला नाही आणि कोणता व्हिडिओ शूट पण केला नाही आणि काहीच नाही. हा पहिला होता तोच व्हिडिओ मी आता पाठवते. तर बघा, छान अशी माझी देवपूजा झाली आहे. 2-4 फुलं होते, तेवढेच फुलं आणून वाहिले. आणि लाल फुलं मला हे काल एका ताईनं आणून दिले होते शेजारच्या, त्याच्यामुळे मग तीच लाल फुलं वाहिले. आणि गुलाबाचे पण फुलं 2-3 होते, ते पण वाहिले. आणि छान असं रांगोळी काढली. आणि रांगोळी ना मेन कलर असतात ना रांगोळीचे, म्हणजे लाल, पिवळा, हिरवा, हे लगेच कलर संपून जातात. आणि निळा, आकाशी, जांभळा हे कलर तसेच मागं राहून जातात. त्याच्यामुळे ना मी आता जे पण कलर आहेत तर त्याच्यापासूनच ती रांगोळी काढली होती. जाऊ द्या म्हणलं आता, कारण ते तर कलर कधी मार्गी लावायचे, त्याच्यामुळे मग त्याच कलरपासून आता ह्याच्यात मी लाल कलर अजिबात मी ॲड केलेला नाही, फक्त पिवळा आणि आकाशी कलर 2 ॲड केलेले आहेत. तर छान असे माझी देवपूजा झाली आहे. आणि इकडं घोड्यांची पण घोड्याच्या फ्रेमची पण पूजा करून घेतली मी. आणि आता इथं माझी गुरुवारची आरती चालू आहे. आणि प्रत्येक गुरुवारी मी आरती करते. आणि आज गणपतीची पण आणि स्वामींची पण दोन्ही आरती सोबतच करून घेतल्या. तर बघा आपल्या स्वामींची मूर्ती आणि ड्रेस पण आता शिवला आहे मी. प्रत्येक गुरुवारी स्वामींना ड्रेस शिवते, केव्हा तरी एखाद्या वेळेस राहून जातं, पण जेव्हा मला टाईम असेल तर तेव्हा तर मी हमखास ड्रेस शिवते स्वामींना. कारण मला सवय लागली आता बिना ड्रेसचं स्वामींना असं ठेवायला नको वाटतं. भले तोच ड्रेस धुवून का त्यांना घालणं होईना, पण मी घेते ड्रेस म्हणजे शिवून त्यांना नवीन. तर बघा फ्रेम छान अशी भिंतीवर मी लावली. आणि आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी. आणि ही जी लोणी आहे ना ती मी कालच काढून ठेवलं होतं. काल काढलं मिक्सरमधून मी आणि तसंच ठेवून दिलं फ्रीजमध्ये. मला काल अर्जंट गिरायकाचं एक ब्लाऊज होतं, त्याच्यामुळे मग मी मिक्सरमधून काढलं आणि तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिलं. पण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं मला एक फायदा वाटायला लागला आहे, खरं सांगते. लोणी जास्त निघाल्याने वाटायले मला, तूप जर वेळेसपेक्षा जास्त वाटायला लागले. म्हणजे मला तर वाटतं ना एखाद्या वेळेस फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना पूर्णच घट्ट होतं. आणि एक ना एक म्हणजे त्याच्यात जो लोण्याचा कण असतो तर तो कोण सगळा एकत्र गोळा होऊन बसला आहे. त्याच्यामुळे मला जास्त वाटायलं आहे आज तुपाचं लोणी. आणि आता इथं तुम्हाला तर मी म्हणलंच होतं मगाशी की माझा आवाज इतका खराब झाला आहे ना, खोकला पण लागला आहे आणि आवाज पण निघत नव्हता. अजूनसुद्धा माझ्या आवाजात काही बदल झालेला नाही, अजून पण थोडाफार आहेच. त्याच्यासाठी काय घरगुती उपाय चालू आहे. कोण म्हणते असं करा, कोण म्हणते तसं करा, कोण म्हणते हे करा ते करा. आमची आई वेगळीच सांगते, गल्लीतल्या बायका वेगळ्याच सांगतात, कोणी कस्टमर आलं ते वेगळंच सांगते. त्याच्यामुळे मग इथं हळदीचं दूध एक घेतलं मी आणि त्याच्या अगोदर एक दुधात काढा केला आहे. ती एका ताईनं सांगितलं होतं दूध घ्यायचं, चांगलं उकळू द्यायचं, त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, कात टाकायचा आणि हळद टाकायची आणि छान उकळू द्यायचं आणि नंतर ते घ्यायचं असं सांगितलं होतं मला.
मग ते पण घेतलं आणि वरून हळदीचं दूध पण घेतलं आणि ती दूध गरम गरम प्यायला चालू होतं, असं की नरड्यामध्ये एकदम गरम जायला पाहिजे, म्हणजे नरडं जे आहे ते शेकायला पाहिजे, अशा हिशोबाने ते गरम गरम काढा पण आणि दूध पण घेतलं मी. आणि मग माझं शिवानी सांगत होती तुझं तोंड लई लाल दिसायले, काय झालं आहे तोंडाला लाल दिसायला लागले. तर एखाद्या वेळेस माहीत नाही माझं तोंड इतकं लाल होते ना की सांगायलाच नको. टमाटरच दुसरं, मी जर उन्हात गेले ना, काम तर करायची लांबच गोष्ट, नुसतं उन्हात जाऊन बी जरी आले ना तरी पण माझा चेहरा लाल भडक होतो. मला सगळ्या बायका म्हणतात की तुम्ही एवढे किती काम केले काय माहिती, असं जर तोंड झालं आहे तुमचं, असं असं चालू असतं, होतच तसलं तोंड, त्याला आता काय करणार. तर मी तेल बनवलं होतं घरगुती, महागटल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं, तर तेल लावून घेतलं मी, कारण बरेच दिवस झाले डोक्याला तेल पण लावलं नव्हतं. तर तेल लावून घेतलं कारण दुसऱ्या दिवशी मला डोकं धुवायचं होतं, त्याच्यामुळे तिसऱ्या दिवशी धुवायचं होतं, लगेच दुसऱ्या दिवशी नाही, तिसऱ्या दिवशी धुवायचं होतं. तर इथं आता शाबू करून घेते, चतुर्थी पण होती आणि गुरुवार पण होता. आतापर्यंत 10 वेळेस सांगितलं असेल की दोन्ही एकत्र आले, दोन्ही एकत्र आले म्हणून, पण ती येतच तोंडामध्ये करण्यात यायला लागले त्याच्यामुळे. तर खरंच आम्ही उपासाला कधी फराळ वगैरे करत नाही, पण आमच्यात काकूची लई मेटी असते की शाबू भिजू घाल, शाबू भिजू घाल, शाबू भिजू घाल. माझ्या परस्परा पोरींना भिजू घालायला लावला शाबू, त्याच्यामुळे मला तो शाबू करण्यात आला. आणि शाबू करताना ना थोडंसं साखर टाकली ना त्याच्यामध्ये, मग जरा तिखट आणि गोड छान लागतं, त्याच्यामुळे मी थोडीशी साखर मूठ टाकली. आणि आपलं पार्सल आलं होतं बघा इथं. हे पार्सल आलं मला असं वाजवायला लई आवडतं इतकं आवडतं ना, तेच वाजवतच बस आवडतं कवर बी. तर ते दुसरं पार्सल होतं, कारण एकाच ताईनं 2 पार्सल 2 वेळेस सांगितलं होतं, त्याच्यामुळे 2 वेळेस मागविलं. आणि इथं बघा चतुर्थीची तयारी आता संध्याकाळची, गणपती बाप्पाची पूजा छान अशी मांडून घेतली मी. आणि नंतर आता इथं उकडीचे मोदक, आणि उकडीचे मोदक म्हणलं ना कधी चतुर्थी येईल आणि कधी उकडीचे मोदक करायला असं वाटतं शिवानीला. तिला उकडीचे मोदक एवढे आवडतात ना, तसं तर आमच्या घरात सगळ्यालाच आवडतात, पण स्पेशली तिला जास्त आवडतात. तर चला आता व्हिडिओचा एंड करते इथेच, बाय.